नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चला तर मग आज आपण पाहूयात अंडा राईस। त्यासाठी मी या कांदा असा उभा चिरून घेतला आहे, मिरची घेतली आहे आणि ही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हा भात मी आता शिजवून घेतला आहे कुकरमध्ये। चला तर मग कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आपल्याला आता तेल टाकायचं आहे आणि एक अंडं, 1 किंवा 2 आपल्याला जेवढं अंड्याची क्वांटिटी पाहिजे तेवढी आपल्याला हे घ्यायचे आहेत, अंडी घ्यायची आहेत। मी ते एकच घेतलं आहे कारण भात मला थोडासाच बनवायचा आहे आणि अंडं असं फेटून घेतलं आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे आणि कढईमध्ये पसरून घेतलं आहे। ते आता आपल्याला त्याचं ऑमलेट बनवून काढायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे मी अंडं टाकलं आहे आणि ते आता स्प्रेड करून त्याची ऑमलेटसारखी असे किंवा हे तुम्ही सेपरेट तव्यावर ऑमलेट करून घेतलं तरी चालेल, पण असं एकदम झटपट बनून जातं म्हणून मी असं केलं आहे। आणि ते आपल्याला आता व्यवस्थित शिजवून घेऊन नंतर आपल्याला त्याचे कट द्यायचे आहेत। हे पहा, अशा प्रकारे मी ते आता कट करून घेते। बारीक बारीक त्याचे तुकडे केले की ते भातामध्ये सगळ्या ठिकाणी पसरून जातील। झालं, आपलं आता अंडं तयार आहे। आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर कांदा आणि मिरची टाकून परतवायचे आणि हा भात एकदम झटपट बनतो, सेम चायनीजसारखाच लागतो आणि घरच्या घरी खायला अत्यंत छान लागतो। आणि कांदा आपल्याला चांगला लालबुंद सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तसंच त्यावर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित आपण त्याला भाजून घेऊ सोनेरी रंगावर येईपर्यंत। कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे, त्याने भाताचा स्वाद आहे तो एकदम छान येतो, म्हणून आपण उभा कांदा चिरणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे आता मी त्यावर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड करते आणि ती पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। आणि हा भात एकदम मॅगीसारखाच झटकीफट बनतो। हे पहा, आता त्याच्यावर मी हा भात टाकला आहे आणि आपल्याला तो चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तसेच त्यावर आपण जे ऑमलेट बनवलं होतं, ऑमलेटचे पीसेस ते ॲड करून मिक्स करायचे आहेत आणि एक वाफ आली की आपला भात रेडी आहे। वरून कोथिंबीर टाकून आपण गार्निश करून सर्व करायचं आहे। अशा प्रकारे हा झटपट अंडा राईस मी बनवलं आहे। तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडेल। तसंच माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग, थँक्यू, बाय बाय, हॅपी कुकिंग। अशा प्रकारे हा नॉनव्हेजचा झटकीफट बनणारा अंडा राईस तुम्ही नक्की बनवून पहा।